कोल्हापूर शहराच्या मध्यभागी असणारा हा छत्रपती राजाराम टिंबर मार्केटचा गजबजलेला परिसर. इथे वर्दळ असते ती लाकडाच्या वाहतुकीची, लाकूड व्यापाऱ्यांची आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची. मात्र लाकडाने वेढलेल्या या वर्दळीतही एका पालीने आपला अधिवास या परिसरात निर्माण केलाय. दक्षिण भारतात सापडणारी आणि त्या ठिकाणीच प्रदेशनिष्ठ असणारी ही पाल कोल्हापुरात आली कशी याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. पण मानवी वावर असलेल्या या गजबजलेल्या परिसरात तिने निर्माण केलेला अधिवास हा संशोधकांसाठी देखील अचंबित करणारा ठरलाय. पालीच्या निमॅस्पिस या कुळातील ही प्रजात आहे निमॅस्पिस ग्रासिलिस. कोल्हापूर येथील टिंबर मार्केटमध्ये फोटोग्राफी करताना मला ही पाल आढळून आली. मला ती वेगळी असल्याचं जाणवल्यामुळे मी तिचे फोटो काढले आणि अक्षय खांडेकरांना पाठवले. अक्षय खांडेकरांनी ती मला वेगळी असल्याचं सांगितलं आणि ती दक्षिण भारत आणि तामिळनाडू साईडला सापडते असं त्याने सांगितलं. त्यावर आणखी जास्त रिसर्च करता ती त्याची कोल्हापुरातली पहिलीच नोंद इथं असल्याचं त्यानं मला सांगितलं. आणि दक्षिण भारतातनं जे लाकडाचे ट्रक येतात किंवा काय येतात त्यातनं ती आल्याची शक्यता आहे आणि ती बऱ्यापैकी इथे आता प्रस्थापित झालेली आहे. टिंबर मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी ती इथे दिसते आता. निमॅस्पिस ग्रासिलिस या पालीचा शोध 1870 मध्ये रिचर्ड बॅडोंग या ब्रिटिश संशोधकाने लावला. पश्चिम घाटाला दक्षिण आणि मध्य अशा दोन भागात खंडित करणारा पालाघाट गॅप हा केरळ आणि तामिळनाडू राज्यात पसरलाय. मूळ संशोधनामध्ये ही पाल पालाघाट गॅपच्या साधारणतः 70 किलोमीटर परिघामध्ये आढळून आली होती. मूळ संशोधनामध्ये ही पाल तिचा नैसर्गिक अधिवास सोडून इतरत्र पसरल्याची पहिलीच नोंद कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरातून करण्यात आली आहे. ही पाल छोट्या आकारामुळे आणि आकर्षक रंगामुळे स्पष्टपणे ओळखता येते. या पालींचे नर हे मादीपेक्षा अधिक आकर्षक असतात. भारतामध्ये पालींच्या 220 प्रजातींची नोंद आहे. महाराष्ट्रामध्ये त्यापैकी 30 प्रजाती आढळतात. पालींच्या इतक्या जास्त प्रजाती असणं म्हणजेच त्यांचा निसर्गामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. अन्न साखळीमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात. कीटक नियंत्रणाचं ते काम करतात. निमॅस्पिस कुळातील पालींना ड्वार्फ गेको असं म्हणतात. या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या साप आणि पालींपेक्षा प्राचीन असून त्यांची उत्क्रांती साधारणपणे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी पश्चिम घाटामध्ये झाली. त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळांच्या वैशिष्ट्यामुळे या कुळातील पाली भारतात आढळणाऱ्या इतर पालींपासून सहजपणे वेगळ्या ओळखून येतात. भारतातील इतर पालींची बुबुळं उभी असतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली या निशाचर आहेत. परंतु निमॅस्पिस कुळातील पाली मुख्यत्वे दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांना डे गेको असंही संबोधलं जातं. समाजामध्ये अगदी सर्व स्तरातील लोकांमध्ये पालींविषयी बरेच गैरसमज आहेत. त्यातील मुख्य गैरसमज म्हणजे पाल विषारी असते. पालीला स्पर्श झाला अथवा चावली तर त्याने विषबाधा होते असे बऱ्याच लोकांचा समज आहे. पण आम्हाला आमच्या संशोधनादरम्यान बऱ्याच पालींना आम्ही हाताळले आहे आणि त्या आम्हाला चावलेही आहेत. पण भारतातील एकही पाल विषारी नसते. त्यांना स्पर्श झाला तर त्यांनी विषबाधा होत नाही, चावलं तरीही त्यांनी विषबाधा होत नाही. सरड्यांच्या गटामध्ये सापडणाऱ्या अनेक जीवांमध्ये पाल हा एक वैशिष्ट्यपूर्ण गट आहे. पालींची सर्वसाधारण लांबी ही 40 ते 350 मिलीमीटरपेक्षा जास्त असते. भारतातील पालींचे शरीर हे चपटे आणि त्वचा पातळ व दाणेदार असते. बहुतांश पालींच्या प्रजाती या मांसाहारी असून कीटक आणि पृष्ठवंशीय प्राणी त्यांचे प्रमुख खाद्य आहे. रोगांचा प्रसार करणारे कीटक
आणि लहान पृष्ठवंशीय प्राण्यांना खाऊन त्यांची संख्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम पाली करतात. काही ठराविक पालींच्या प्रजाती जसं की हेमिडॅक्टिलस कुळातील प्रजाती भिंतींवरती चढू शकतात, भिंतींवरती किंवा दगडांवरती चढू शकतात, की त्यांच्या बोटांच्या खालच्या बाजूला हेअर लाईक स्ट्रक्चर असतात की ज्याचा वापर करून ते वॅन्डर वॉल्स फोर्स तयार करतात आणि ज्या साहाय्याने ते भिंतींवरती किंवा दगडांवरती इझिली चढू शकतात. पण हे जे आहे प्रत्येक पालीमध्ये आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल निमॅस्पिस कुळातील गेकोज किंवा सोटोडॅक्टिलस कुळातील गेको ह्या भिंतींवरती वगैरे चढू शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये ते एअर लाईक स्ट्रक्चर नसतात. प्रदेशनिष्ठ पाली या विशिष्ट अधिवास क्षेत्रामध्ये राहण्यासाठी विकसित झाल्यात. त्यांची अन्नसाखळी देखील त्या विशिष्ट छोट्या अधिवास क्षेत्रामध्येच तयार झाली आहे. त्यामुळे प्रदेशनिष्ठ पाली किंवा त्यांचा अधिवास नष्ट झाल्यास संपूर्ण अन्नसाखळीला धोका निर्माण होतो. 2019 साली कोल्हापूरमधील आंबा गावातून शोधण्यात आलेली पालीची ही प्रजात म्हणजे निमॅस्पिस आंबा. जगात फक्त आंबा परिसरात आढळणारी ही पाल त्या प्रदेशाला प्रदेशनिष्ठ आहे. ती झाडांवर आणि शेवाळ्यांनी भरलेल्या खडकांवर आढळते. कोकणातील किनारपट्टी लगत असणाऱ्या सड्यांवर सापडणारी पालीची एक प्रदेशनिष्ठ प्रजात आहे व्हाईट बँडेड गेको. राजापूर तालुक्यातील डोरले गावामधून शोधण्यात आलेली ही प्रजात सड्यांवरील दगडांखाली आढळते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील सड्यांवरच ही प्रजात सापडते. उभ्या आकाराच्या बुबुळाच्या निशाचर पालीची एक प्रदेशनिष्ठ प्रजात आहे हेमिडॅक्टिलस वरदगिरी. ही पाल 55 मिलीमीटर आकाराची असून ती घराच्या भिंतीपासून आंबोलीतील सड्यांवरील खडकांखाली आढळते. समाजामध्ये पालींविषयी असणारा नकारात्मक दृष्टिकोन याच्यामुळे पालींवरचे संशोधन करण्यासाठी फारसे संशोधक वळलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा इंडियामध्ये फारच कमी अभ्यास झालेला आहे. पण अलीकडच्या काळामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जवळपास 30हून अधिक प्रजातींचा शोध लावला. त्यातून हेच सिद्ध होतं की अजून भारतामध्ये खूप काम बाकी आहे. पालींविषयी अनेक गैरसमज पिढ्यानपिढ्या कायम आहेत. आपल्या देशातील काही भागांमध्ये पालींचा आवाज अशुभ संकेत मानला जातो. त्या कुरूप आणि भयानक असल्याचा समज आहे. मात्र पालींच्या कित्येक प्रजाती या सुंदर दिसतात. आपल्याला त्यांना मारण्याची किंवा घराबाहेर हकलवून देण्याची गरज नाही. कीटक नियंत्रक म्हणून भूमिका बजावणाऱ्या या पालींसोबत सहजीवन करणं गरजेचं आहे.